लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर नंदिनी त्या किचन मध्ये भाज्या कापत असते आणि मग ती अंडी घेते हातामध्ये. तर तिला आठवतं की जीवाने कसं सॉरी लिहिलेलं असतं अंड्यावरती, कसं ऑमलेट बनवून दिलेलं असतं तिला. चकाचक बाई, दिस इज फॉर यू असं म्हणून त्याने सँडविच दिलेलं असतं ना. हे सगळ्या आठवणी आता तिला आठवण येतात नंदिनीला आणि ती हसते. मग तिला हे आठवतं की कसं जीवा तिला बोललेला असतो की माझं एका मुलीवर प्रेम होतं, एकतर्फी प्रेम होतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा नंदिनीने ते हँडमोल्ड तोडलेलं असतं तेव्हा कसं जीवा तिच्यावर ओरडलेला असतो की आमची शेवटची आठवण होती ही म्हणून. आणि नंतर कसं नंदिनीने त्याला डिवोर्स पेपर्स दिले होते आणि कसं जीवाने ते साईन करून दिले होते. हे सगळं आता तिला आठवतं आणि कसं जीवाने साईन केलं होतं ते पण तिला आता दिसायला लागतं. तेवढ्यातच आता मानिनी येते. नंदिनी, काय झालं असं म्हणते मानिनी. नाही नाही, काय नाही झालं असं म्हणते आता नंदिनी. अगं चेहरा का उतरलाय मग असं म्हणते मानिनी. माझा अहो नाही, काही नाही असं म्हणते नंदिनी. काय नाही काय, मानिनी म्हणते. काय नाही काय, अंडे हातात घेऊन विचार करत बसलेस, अंड्यांचा विचार करतेस का असं म्हणते मानिनी. नक्की काय करावं, उकडावी की भुर्जी करावी की ऑमलेट असं म्हणते मानिनी. काही करेन मी, तुम्ही सांगा ना, ते मी करेन असं म्हणते नंदिनी. मी नाही हा असं म्हणते मानिनी. आता तूच ठरवायचंयस असं म्हणते मानिनी. आता इथून पुढे ना काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे, हे सगळं हळूहळू तू आणि काव्या ठरवायला घ्या असं म्हणते मानिनी. आता हे सगळं माझ्या सुना ठरवतील असं म्हणते मानिनी. म्हणजे कसं, मी रिटायर व्हायला मोकळी असं म्हणते मानिनी. हं, आपल्याला जे जमणार नाही आहे त्याबद्दल कशाला बोलायचं असं म्हणते नंदिनी. अच्छा, एवढा कॉन्फिडन्स असं म्हणते मानिनी. अगं माझा वसा चालू ठेवणारी एक हुशार सक्षम सून आली आहे ना घरात असं म्हणते मानिनी. खरंच माझ्या मागे हे घर, स्वयंपाकघर, हे सगळं तू नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. आता मी ब्रेक घेणार आहे, त्यामुळे आता हे सगळं तू ठरव, मी फक्त मदत करणार आहे असं म्हणते मानिनी. आणि फ्रीज खोलायला जाते. तर नंदिनी म्हणते मनातल्या मनात, आई सगळंच्या सगळं सून बनवून माझ्यावर सोपवायला निघालेत. पण ह्यांना जेव्हा कळेल की मी सून फार काळ राहणार नाहीये तेव्हा त्यांचं काय होईल असं म्हणते नंदिनी मनातल्या मनात. डिवोर्स मी जीवाकडून घेणार आहे, पण आईबाबाची जोडलेल्या नाताचं काय असं म्हणते आता नंदिनी मनातल्या मनात. इथे वसू वत्या आणि रम्याला दाखवलंय. आई कुठलं घालू कानातलं, हे की हे असं म्हणते आता रम्या. मला नाही का माहिती असं म्हणते आता वसू आत्या. माहित नाही म्हणजे काय आई असं म्हणते रम्या. काय झालं तुला, तुझा मूड का ऑफ आहे असं म्हणते रम्या. मला माझी भीती खरी होताना दिसते असं म्हणते वसू आत्या. कुठे भी कुठली भीती खरी होताना दिसते असं म्हणते आता रम्या. माझा डोळा का फडफडत होता हे मला आत्ता कळतंय असं म्हणते वसू आत्या. सगळं अभद्र घडतंय असं म्हणते आता वसू आत्या. पण काय घडतंय असं म्हणते रम्या. हे बघ आई, आता कुठे माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी छान घडतायत, पण तू मात्र सगळं निगेटिव्ह का बोलतेस हे कळत नाही मला असं म्हणते आता रम्या. पुढे गोष्टी निगेटिव्ह घडू नये ना म्हणून आता मी गोष्टी सगळ्या असं आवडते असं म्हणते आता वसवत्या. पण काही घडतच नाहीये नीट असं म्हणते वसवत्या. काय घडत नाहीये असं म्हणते रम्या. मला कळेल असं बोलशील असं म्हणते रम्या. मी तुला काल काय बोललं होतं की दरवाजाच्या बाहेर कुणीतरी आहे. रम्या, तो फ्लॉवर पॉट असाच नव्हता पडला, नक्की कुणाचा तरी हात लागलेला असणार. कुणाचा असं म्हणते आता रम्या. मला वाटतंय पिहूचाच असं म्हणते आता वसवत्या. तर दोघांनाही ऐकून शॉक बसतो. काय असं म्हणते रम्या. पिहू, ती कशी असेल तिथे. हो तीच असणार. तुला आठवतंय मी जेव्हा तिला विचारायला गेलं की तुला काय झालं, तर ती मला बघून घाबरली आणि दूर गेली असं म्हणते आता वसवत्या. रम्या सुद्धा आता खूप घाबरते ऐकून. आणि तिला आठवतं कसं वसवत्याने विचारल्यावर काय झालंय म्हणून तर पिहू खूप घाबरलेली असते आणि रम्याला हे आठवतं. तर आता वसवत्या म्हणतात, मानिनी सांगत होती की पिहूला फिट यायच्या आधी तिला मानिनीला काहीतरी सांगायचं होतं. बापरे असं म्हणते रम्या. ती मामीला हे सांगणार नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून तू गायब केलं होतंस असं म्हणते रम्या. अरे देवा, हे जर का घरच्यांना कळलं ना तर ते मला घराबाहेरच काढतील असं म्हणते वसवत्या. आणि असं झालं तर डिवोर्स होऊन सुद्धा माझं आणि पारचं लग्न कधीच होणार नाही असं म्हणते रम्या. हे बघ, पिहूला काही माहित आहे की नाही आय डोंट नो, पण तिला जर काय खरं काही माहीत असेल ना तर तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण असं म्हणते रम्या. त्या पिहूमुळे आधीच खूप काही भोगलंय मी असं म्हणते रम्या. आता परत तिने काहीतरी गडबड केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल असं म्हणते रम्या. मग आहे
हे बघ, आत्ता कुठे आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतायत आणि यामध्ये कोणाहीमुळे मला प्रॉब्लेम आलेला नको आहे. तो मलाही नको आहे असं म्हणते आता वसवत्या. काहीही झालं ना, तरी हे गुपित कधीही कोणालाही कळता कामा नाही. तर आता इथे डायनिंग टेबलवरती सगळेजण नाश्ता करत असतात आणि नंदिनी सगळ्यांना वाढत असते नाश्ता. मिथून भाऊजी असं चिवडत बसू नका, खा बरं असं म्हणते मानिनी. काय नाही हो वहिनी, असं म्हणतो मिथून. जरा पिऊची काळजी वाटते. काल जीवाने रात्री फोन केल्यानंतर धावत पळत घरी आलो. नंदिनी मला म्हणाली, काका काळजी करू नका, तिला आता बरं वाटतंय, ती झोपली आहे. तेव्हा माझा जीवात जीव आला असं म्हणतो आता मिथून. मान्य आहे मला मिथून भाऊजी, पण आता पिहू पाशी मंजुताई बसलायत ना, तुम्ही खाऊन घ्या बरं असं म्हणते आता माणिनी. ताप उतरलाय ना तिचा असं म्हणतो पार्थ. गेलाय, पण जरा अशक्तपणा आहे तिच्या अंगात म्हणून झोपली आहे असं म्हणतो आता मिथून. हा, रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिच्या जवळ आम्ही दोघं तिच्याजवळ बसून होतो. वहिनी काही म्हणा, मुली ना घरातल्या अंगणातल्या तृश्री वृंदावनासारख्या असतात. बापाचं काळीज कितीही वाघासारखं असलं ना, मुलींना जरा कमी जास्त झालं ना तर जशासारखं होतं काळीज असं म्हणतो मिथून. काल परवापर्यंत माझी लेक हसत होती, खेळत होती, माझं चित्र काढत होती. अचानक कसं काय तिला फिट झाले मला कळालं मार्ग नाही असं म्हणतो आता मिथून. काका अरे नको ना टेन्शन घेऊस असं म्हणतो जीवा. आणि तापही उतरलाय ना आता. जीवा, अरे मुलांना काही झालं ना तरी आई वडिलांना टेन्शन येतच, कळलं का असं म्हणते माणिनी. हो आई, पण आता आम्ही सगळे आहोत ना बरं. तिला नेमकं काय सांगायचं होतं ते कळलं का असं म्हणतो जीवा. तेवढ्यातच वसवत्या आणि रम्या येते. अरे बापरे, अजून तुम्ही त्याच विषयावर बोलत बसलाय असं म्हणते आता वसवत्या. आता पिहूला बरं वाटलंय ना, मग आता बंद करा ना विषय असं म्हणते वसवत्या. वसुताई, आपली पिहू लहान आहे हो असं म्हणते माणिनी. हो, आणि आजकालच्या लहान मुलांकडे खूप लक्ष द्यायला लागतं असं म्हणते नंदिनी. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावंच लागतं असं म्हणते नंदिनी. नाहीतर मग सगळ्या गोष्टी त्या मनात ठेवतात आणि मग उगाच डिप्रेशन, एन्झायटी असं काही ना काही सुरू होतं ना असं म्हणते नंदिनी. अरे बापरे, एवढं सगळं असतं असं म्हणतो मिथून काका. काय एवढं सगळं होतं? आणि आपल्या काळात असं नव्हतं ना काही असं म्हणतो तो. तर मानिनी मध्ये अहो कदाचित असेलही आणि त्याची नावं काय हे आपल्याला माहीत नसेल. आणि तसंही आपल्या लहानपणी मनात काही ठेवायचो का, सगळं तर म्हणून टाकायचो. हो ना असं म्हणतो आता मिथुन काका. आणि लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं उगाच म्हणत नाहीत कोणी असं म्हणते माणिनी. खरंच त्या फुलांवर लक्ष ठेवावं लागतं, त्यांना जाणून घ्यावं लागतं. रोज हळूहळू प्रेमाने पाणी घातलं की मग ती फुलं बहरतात असं म्हणते माणिनी. जीवाचं आठवतं का तुम्हाला असं म्हणते माणिनी. एक मिनिट, आता मी काय केलं असं म्हणतो जीवा. तू लहानपणी खूप पराक्रम केलेस असं म्हणते माणिनी. नंदिनी तुला माहिती आहे मी नाही नाही म्हणत होते हा यांना, तरी सुद्धा यांनी सायकल घेऊन दिली जीवाला. आणि मग काय, शाळा सुटल्यावर सायकल चालवत चालवत कुठेतरी लांबपर्यंत गेला आणि एका ट्रकला ओव्हरटेक करायला गेला आणि पडला ना मग धडकन हातावर असं म्हणते माणिनी. एवढं लागलं होतं त्याला, पण तरी सुद्धा घरी आल्यावर आईला सांगितलं नाही का? का तर आई ओरडेल. 2 दिवसांनी तुझा हात सुजला तेव्हा मला कळालं असं म्हणते माणिनी. तोपर्यंत इंटरनल इंजुरी झाली होती असं म्हणते माणिनी. नशीब थोडक्यावर निभावलं असं म्हणते ती. तेव्हापासून ना मी या दोघांना सांगूनच ठेवलंय, काही झालं तरी आईला येऊन सांगायचं. आई ओरडणार नाहीये. आई काय प्रत्येक गोष्टींवर ओरडणार नाहीये, पण आईपासून गोष्टी लपवून ठेवायच्या नाहीत असं म्हणते माणिनी. तरी ऐकून जीवा आणि पार्थ घाबरतो. अगदी बरोबर आहे असं म्हणतात वसवत्या. खरं तर ना कुठलीही गोष्ट घरच्यांपासून लपूनच ठेवू नये. तोपर्यंत बेल वाजते. आता कोणाला असेल असं म्हणते माणिनी. जरा बघतीस का ग असं म्हणते कामवालेले आता माणिनी. मिथून भाऊजी घ्या जरा चहा प्या, असं नका करू, खा असं म्हणते आता माणिनी. ताई कोर्टाकडून पत्र आलंय, सही लागेल असं म्हणते आता कामवालीबाई. तर पार्थ आणि जीवा घाबरतात आणि मिथून काका सुद्धा. वसवात्या मात्र खूप खुश होते. आता पार्थ आणि जीवा दोघेही उभारतात. मी बघते ना तुम्ही दोघे खाताय ना, बसा असं म्हणते माणिनी. बसा, खाताना नाही उठायचं, बसा चला असं म्हणते माणिनी. जाते ती घ्यायला आता कोर्टाचे कागद. तर मानिनी ते उघडते आता. काय कसलं लेटर आहे, कशाबद्दल असं म्हणतो पार्थ आणि जीवा. केसबद्दल लेटर आहे असं म्हणते माणिनी. केसबद्दल असं म्हणतो आता पार्थ. तर माणिनी पार्थ आणि जीवाकडे बघते आणि वसवत्या आणि रम्या मात्र खुश होतात. आई आई असं म्हणतो आता जीवा. कोणत्या केसबद्दल असं म्हणतो जीवा. तुम्ही जरा ह्यांना फोन करा असं म्हणते आता माणिनी.
काय काय झालं वहिनी असं म्हणतो होता मिथून. आपण केस जिंकलोय असं म्हणते मानिनी. एक एक मिनिट असं म्हणतो जीवा. कोणती केस असं म्हणतो जीवा. मानिनी त्या शाहूवाडी केस बद्दल बोलतेस काय तू असं म्हणते आता वसवत्या. अगदी बरोबर ओळखलात तुम्ही ताई असं म्हणते आता मानिनी. तर जीवा आणि पार्थला खुश होतं. तर मग मिथून काका म्हणतो ही वहिनी ही शाहूवाडी कुठली केस आहे असं म्हणतो आता मिथून. अहो कोल्हापूर जवळ शाहूवाडीमध्ये यांनी 2 मोठे प्लॉट्स घेतले होते. नंतर जाऊन त्याचं फॉर्म हा करूया. इतकी छान जागा आहे. सुंदर निसर्ग आहे. धबधबे आहे तिथे जवळ. पण गेली 4-5 वर्षांना जवळच्याच एका रिसॉर्ट ओनरने त्यावर ताबा घेतला होता असं म्हणते मानिनी. म्हणून ही केस चालली होती असं म्हणते मानिनी. यांना इतकं वाईट वाटलं होतं ना. हो आठवलं बाबांनी सांगितलं होतं मला असं म्हणतो पार्थ. ती केस आपण जिंकलोय असं म्हणते मानिनी. म्हणजे आपले प्लॉट्स आता आपल्याकडेच राहतील आणि नुकसान भरपाई म्हणून त्या माणसाने आपल्याला 25 लाख रुपये द्यायचं आहे हे सगळं लिहिलंय यात असं म्हणते मानिनी. तर खूप खुश होतात सगळे देशमुख. काय क्या बात है अतिशय आनंदाची बातमी सांगितली तुम्ही असं म्हणतो आता मिथून. आपण आता जंगी पार्टी करूया. फक्त पिहू घरी राहील. ही मोमेंट ना सेलिब्रेट करायची आहे. आपण काही ना काही नक्कीच करूया असं म्हणते आता रम्या. खरंच खूप चांगली बातमी असं म्हणते आता वसवत्या. मानिनी तू आत्ताच्या आत्ता विक्रमला फोन करून कळव बरं. ह्या केसमुळे खूप डिप्रेस होता ग तो बरेच दिवस असं म्हणते आता वसवत्या. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली आहात का? आपण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा केली आणि एवढी चांगली बातमी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे गुरुजी जेव्हा सांगतात त्याला काहीतरी अर्थ असतोच असं म्हणते आता मानिनी. अच्छा म्हणजे ही बातमी कळावी म्हणून गुरुजींनी सांगितलं होतं का सत्यनारायण करा म्हणून असं म्हणतात वसवत्या आता. की अजून दुसरी कुठली तरी अति महत्वाची गोष्ट कळणार म्हणून सांगितलं होतं असं म्हणते आता वसवत्या. म्हणजे आपल्याला कसं कळणार ना का सांगितलं होतं ते असं म्हणते वसवत्या. म्हणजे दुसरं काय असं अतिमहत्वाचं काम असणार आहे असं का म्हणताय असं म्हणते मानिनी. मग मानिनी मी स्टेटमेंट केलं एवढी का खोलात शिरतेस तू. तू आधी एक काम कर बरं. विक्रमला फोन कर बरं असं म्हणते आता वसवत्या. हो असं म्हणते आणि मानिनी जाते. नंदिनी पिहूने काय खाल्लंय काय बघून येतो असं म्हणतो मिथून. तर रम्या म्हणते तुम्ही बसा काका. हे काय माझं खाऊन संपलंय. तुम्ही बसा तुम्ही नाश्ता करा. मी बघते पिहूला काय हवंय ते. मी तिच्यासाठी गरम गरम सूप घेऊन जाते असं म्हणते रम्या मिथूनला नाश्ता करायला लावून. आणि जाते ती आता सूप घ्यायला. वसवत्या एक नंबर झालाय. आपण एक काम करूया पावसाळ्यात ट्रिप काढूया. अगदी सगळ्यांनीच जाऊया असं म्हणते वसवत्या. पार्थ जीवा सगळ्यांनीच जायचं आहे हं. आणि आपापल्या बायकांना बरोबर घेऊन यायचं आहे हां असं म्हणते आता वसवत्या. तर जीवाला ठसका लागतो आता. नाकातोंडाशी आलं होतं. अक्षरशः थोडक्यात निभावलंय असं म्हणते आता नंदिनी. आज हे कोर्टाचं लेटर आनंद घेऊन आलाय. पण आमच्या डिवोर्सचं लेटर आलं तर काय अवस्था होईल यांची असं म्हणते नंदिनी. ताप तर नाही आहे आता. पिहू असं म्हणते आता मंजू पिहूला. बाळा कसं वाटतंय आता. बरं वाटतंय असं म्हणते पिहू घाबरत घाबरत. नक्की ना असं म्हणते मंजू. तुला बरं नाही आहे असं सगळ्यांना कळलंय ना तेव्हापासून तुझी किती काळजी आहे सगळ्यांना माहिती आहे का असं म्हणते मंजू. मामी नंदिनी वहिनी पार्थ दादा जीवा दादा मस्सू मावशी. वसू मावशी ऐकल्यावर पिहूची तब्येत परत बिघडते आणि ती घाबरायला लागते. तिला परत आठवतं या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं असं आठवतं आता पिहूला. तर घाबरायला लागते ती परत. पिहू काय झालं बाळा असं म्हणते आता मंजू. पिहू काय होतंय बाळा काय होतंय बरी आहेस ना असं म्हणते आता मंजू. नाही नाही असं म्हणते पिहू. बघ हा पिहू मला मानिनी वहिनीने सांगितलं होतं की तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय बाळा असं म्हणते आता मंजू. बोल बेटा. हा काय झालं. तेवढ्यातच रम्या येते आणि म्हणते प्रिन्सेस बरं वाटतंय का कशी आहेस असं म्हणते रम्या. हो ठीक आहे असं म्हणते पिहू. अरे यार फक्त ठीक. बट डोंट वरी. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय टोमॅटो सूप असं म्हणते रम्या. तुला आवडते की नाही. हे त्या प्यालीस ना तुला परफेक्टली फाईन वाटेल असं म्हणते रम्या. बघितलं रम्याताई तुझी किती काळजी घेते असं म्हणते आता मंजू आत्या. अगं असणारच मावशी. मोठी बहीण आहे ना मी तिची असं म्हणते रम्या. मावशी तुला आई बोलवत होती असं म्हणते आता रम्या. भेटून येतेस का. तोपर्यंत मी पिहूला सूप भरवते असं म्हणते रम्या. आई आई नको ना जाऊस असं म्हणते आता पिहू. अगं मी आलेच तू सूप पी तेवढ्यात मी आलेतच असं म्हणते आता मंजू आणि जाते तिथून. आणि तिला सूप पाजव असं म्हणते मंजू. तर रम्या सूप पाजवायला घेते पिहूला. इथे मिथून काका शेंगदाणे खात असून त्याला ठसका लागतोय. तर आता जीवा म्हणतो काय इतके शेंगदाणे खातोस ठसका लागतोस तरी खातोयस. ए बाबा
त्या शेंगदाण्यामुळेच मला ठसका लागलाय. त्या डेंजर बातमीमुळे मला ठसका लागलाय. म्हणजे माझं असं झालंय, एकतर मी कर्जबाजारी आणि पैसे मागायला आला शेजारी, असं म्हणत होता मिथुन. कसं काय रे? कसं काय जमतं तुला? मस्करी करू नकोस रे, असं म्हणतो जीवा. नंदिनी किती हर्ट झाली होती माहितीये, आणि मी पण, असं म्हणतो जीवा. मग डिवोर्स कशाला दिला तुम्ही, असं म्हणतो आता मिथुन. जीवाला म्हणतो तो की डिवोर्स देताना तुमचा जीव तुटत होता, तर एकाच्याही डोक्यात आलं नाही की एकट्याने तरी माघार घ्यावी. बरं, तिचं जाऊ दे, पण तू तरी माघार घ्यायची होती ना, असं म्हणतो होता मिथुन काका जीवाला. अरे असं काय करतोयस, माझं माहिती आहे ना तुला, असं म्हणतो जीवा. मी माझ्या पास्ट मधून मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं तेव्हा कुठे आजूबाजूला काय चाललंय, आमच्या नात्याचं काय करता येईल याचा विचार करायला मला वेळ मिळाला, असं म्हणतो जीवा. पण तोपर्यंत वेळ झाला होता रे, म्हणतो आता जीवा. तिला डिवोर्स हवा होता. तिला असं वाटत होतं की मी तिचा विचार कधीच करणार नाही, आणि आता तिला कन्व्हिन्स करणं खूप कठीण आहे, असं म्हणतो जीवा. असं तिला वाटत होतं, असं म्हणतो मिथुन. हो, म्हणतो जीवा. तिला असं वाटत होतं की मला डिवोर्स हवाय, मला मोकळं व्हायचं आहे. आता केलं ना मोकळं तुला, असं म्हणतो होता मिथुन. आता फिर एकटा ह्या फांदीवरून त्या फांदीवरून. आता तुला नंदिनी एक शब्दही बोलणार नाही, असं म्हणतो मिथुन. पहिला बायको होती म्हणून तुला बोलायची, आता ती बोलत नाही म्हणून का त्रास होतोय तुला, असं म्हणतो मिथुन. तू नक्की काका आहेस ना माझा, असं म्हणतो जीवा. काय दुश्मन असल्यासारखं बोलतोयस? अरे जिगर, आधी काका म्हणून मी तुला समजावून सांगितलं, नंतर मित्र म्हणून तुला समजावून सांगितलं, पण तू ऐकायलाच तयार नाही. तुला म्हणालो होतो गाडी सुटायच्या आत गाडीमध्ये बस आणि निघ, पण तू काय करत बसलास? प्लॅटफॉर्मवर 10 रुपयाची भेळ खात बसलास. लाख मोलाचा माणूस मला असतो ती फालतू पत्र लिहून. आता पुढचं सांग, असं म्हणतो मिथुन. आता पुढचं काय, असं म्हणतो जीवा. 6 महिने वाट बघा, असं सांगितलंय कोर्टाने, असं म्हणतो जीवा. आणि 6 महिन्यांनी जाऊन सांगायचं आपल्याला एकत्र राहायचंय की नाही, असं म्हणतो जीवा. तर मिथुन काका खूप खुश होतो. येस, आय लाईक इट, आय लाईक दिस, आय लव्ह इट, आय लव्ह इट, आय जस्ट लव्ह इट म्हणतो. वा वा, आय लाईक दिस, असं म्हणतो मिथुन. काय काय होतंय का तुला, आणि काय आवडलंय का तुला, असं म्हणतो जीवा. जीवा, काय सांगू तुला, काय सांगू तुला, तुझ्या लक्षात येत नाहीये मित्रा. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटली, पण पुढे तिला सिग्नल मिळालंय आणि जरा पुढे जाऊन थांबली. हातातली 10 रुपयाची भेळ सोड आणि लाख मोलाचं भाडू गमावतोयस ते घेऊन ये परत, असं म्हणतो आता मिथुन काका. आणि म्हणतो आय लाईक दिस. पण काय बोलतोयस तू, मला कळत नाहीये काय चाललंय, असं म्हणतो जीवा. तुला कसं कळणार, असं म्हणतो आता मिथुन. माननीय कोर्टाचा निर्णय, जे तुम्हाला जमलं नाही ते कोर्टाने करून दाखवलं. तुमच्या नात्याची व्हॅलिडिटी संपायला निघाला होतात ना, आता कोर्टाने सांगितलं तुमचं नातं 6 महिन्यासाठी रिचार्ज करा आणि राहा एकत्र 6 महिने, आणि राहा आता एकत्र. तर आता जीवा म्हणतो आम्ही नाही राहू शकत एकत्र कोर्टाच्या रूल प्रमाणे, असं म्हणतो जीवा. आता हे डिवोर्स आईबाबांना कसं सांगायचं आहे हे आम्हाला कळत नाही आहे, म्हणून आम्ही जरा ते नीट विचार करून नंतर कधीतरी सांगायचं ठरवलंय, असं म्हणतो जीवा. तू काहीही ठरू नकोस बाई, तू काहीही ठरू नकोस, तुला काही गरज पडणार नाही, असं म्हणतो आता मिथुन. मी सांगतो ना तुला. म्हणजे काय, असं म्हणतो जीवा. अरे मेरे नूरे नजर, मेरे लडके जिगर, तुला 2000च्या बॉन्डवर लिहून देतो तुमचा डिवोर्स होणार नाही, हा मिथुन काकाचा शब्द आहे, मी सांगतो, असं म्हणतो आता मिथुन. ह्यात काय लॉजिक आहे, असं म्हणतो जीवा. अरे लॉजिक शोधू नकोस, असं म्हणतो मिथुन. मेरे जिगर, लॉजिक शोधू नकोस, पुढच्या 6 महिन्यात माझी काय होणार ते बघ. आता बघ, नंदिनीला अपघातातून कोणी वाचवलं? तू वाचवलं, कळलं? आता लग्नात दीपकच्या तावडीतून कोणी सोडवलं? तू सोडवलास. आनंद निवास मधून कोणी वाचवलं? तू वाचवलास. अरे कसं काय, प्रत्येक ठिकाणी हिरोसारखी तुझी एंट्री कशी काय होते तिला वाचवण्यासाठी, प्रत्येक वेळी तिचा बस स्टॉप कसं काय तू असू शकतोस, विचार कर, असं म्हणतो मिथुन. मस्त गरम गरम सूप आणलाय, असं म्हणते आता रम्या पिहूला, आणि पाजवते सूप. ती हा, असं म्हणते, आणि पिहू आता सूप पिते. काय ग, आवडली का चव, असं म्हणते रम्या. तर पिहू म्हणते हा, छान लागतंय ना, असं म्हणते रम्या. घे, असं म्हणून पाजवते आता रम्या सूप पिहूला. काय ग पिहू, काल घाबरवलंस तू आम्हाला सगळ्यांना काल, असं म्हणते रम्या. फिट्स कशामुळे आल्या ग तुला, असं म्हणते रम्या. तर पिहू परत घाबरायला लागते. काय झालंय का, असं म्हणते रम्या. काही नाही, असं म्हणते आता पिहू. असं कसं काय नाही झालं, मामी सांगत होती की तू खूप घाबरली होतीस काल, असं म्हणते रम्या. कशामुळे, असं म्हणते पिहूला आता रम्या. काही झालं नाही ना ना बाळा, म्हणजे शाळेत, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या घरात, असं म्हणते रम्या. नाही नाही नाही, काही नाही, मी जाते, असं म्हणते पिहू आता घाबरून. अगं थांब, असं म्हणते आता रम्या. पळून जाऊ नकोस, आय नो
युअर ओल्ड हॅबिट. अगं बाळा, काळजी वाटते ना बाळा तुझी, असं म्हणते रम्या. गोष्टी लपवायची खूप वाईट सवय आहे तुला, असं म्हणते रम्या. माझ्या लव्ह लेटरमुळे स्वतःचं डोकं लावलंस आणि लपून ठेवलंस ना तू ते, असं म्हणते आता रम्या. तेव्हा तुला किती ओरडा बसला होता आठवतंय ना, असं म्हणते रम्या. आता जर का तसं नको असेल तर मामीला काय सांगणार होतीस ते सांग मला, असं म्हणते आता रम्या. काय झालंय ते? हे बघ, मी तुझी रम्याताई आहे की नाही, माझ्यापासून कशाला लपवतीये सांग, काय झालं? काय नव्हतं, असं म्हणते पिहू. असं कसं काय नाही, फिट्स उगाच आले होते तुला काल, असं म्हणते रम्या आणि पिरगळते आता पिहूचा हात. मग जोरात ओरडते आता पिहू. तर तेवढ्यातच नंदिनी येते आणि म्हणते, रम्या हात सोड तिचा, असं म्हणते आता ती रम्याला. आणि आता पिहू मिठी मारते नंदिनीला. तर आता एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. इथे मिथुन काका रिकॅपमध्ये म्हणतो जीवाला की तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही, असं म्हणतो आता मिथुन. गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य झालं नाही, म्हणून तिचा हात तू कच्च धरून बसली होतीस, असं म्हणते आता नंदिनी रम्याला. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध नाही. माझा संबंध कशाला असेल? हे बघ, मी काही केलेलं नाही आहे, असं म्हणते रम्या. आणि जर तू काही केलं असशील तर मी ते नक्की शोधून काढेन, असं म्हणते आता नंदिनी. तरी कॅप सुद्धा इथेच संपतो.